माय ब्युटिफुल पीपल, कशा आहात तुम्ही? स्वस्त असणार, मस्त असणार. माय हिलिंग सेंटरमध्ये आणि माय टॅरो रीडिंगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. मी युनिव्हर्सलला अशी प्रार्थना करत आहे की जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी, आरोग्य घेऊन या. तर आजचा आपण जो टॉपिक घेऊन आलेला आहोत की माझे व्ह्युअरसाठी जो फेब्रुवारी महिना येणार आहे तो काय घेऊन येणार आहे, कसा येणार आहे, काय काय त्यांच्या लाईफमध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत, आपण ते पाहणार आहोत. तर फेब्रुवारी महिना जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी कसा येणार आहे, प्लीज युनिव्हर्सल गाईडलाईन करा. प्लीज कनेक्ट मी अँड स्टे पॉझिटिव्ह. प्लीज युनिव्हर्सल, फेब्रुवारी महिना माझ्या व्ह्युअर्ससाठी काय काय घेऊन यायला लागलेला आहे, त्यांना काय काळजी घ्यायची आहे आणि त्यांच्यासाठी काय गोष्टी चांगल्या घडणार आहेत, प्लीज गाईडलाईन करा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. पहिली एनर्जी निघून आलेली आपली पेज ऑफ पेंटिकल्स. जी क्रिएटिव्हिटी आहे त्या क्रिएटिव्हिटीला स्वतःच्या खूप आपण लक्ष देणार आहोत. अतिशय त्याच्यावर तुम्ही काम करणार आहात. जे काम करणार आहे ते अतिशय मन लावून काम करणार आहात. एकाच वेळेला खूप सारे आपल्या हातामध्ये ऑप्शन येऊ शकतात, कारण 7 ऑफ कपची आपल्याकडे एनर्जी निघून आलेली आहे. खूप सारे ऑप्शन तुमच्या जीवनामध्ये येऊ शकतात. खूप सारे प्रपोजल तुमच्या जीवनामध्ये येऊ शकतात. तुम्ही जर जॉबमध्ये असाल तर खूप सारे ऑप्शन तुमच्याकडं त्याच्यामध्ये पण आपल्याला येऊ शकतात. एका ठिकाणी 2 ते 3 कदाचित तुमच्याकडं जे आहेत एक अपॉर्च्युनिटी अशा पद्धतीनं चालत आलेले आहेत की फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी 7 डोअर उघडायला लागलेला आहे. आणि 7 डोअरमधले जे आहेत आपल्याला एक चूज करायचं आहे की आपल्यासाठी कोणता ऑप्शन चांगला असणार आहे. इवन दो मला इथे हे पण दिसायला आले, ज्यांना पण एक विवाहासाठी जर प्रपोजल काही चाललेला असेल, विवाहाचं जर काय तुमचा विषय पुढं चाललेला असेल तर आपल्याला ते पण मिळणार आहे. इवन दो मला हे पण दिसायला आले की स्पिरिच्युअलिटीची जी ग्रोथ आहे, जे अवेकनिंग आहे, जो थर्ड आहे आपला, जो जागृत होणार आहे तो पण इथं आपल्याला ओपन व्हायला लागलेला आहे. हे अबंडन्स आपल्या लाईफमध्ये खूप यायला लागलेला आहे. एक संपत्ती एक कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागलेले आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये आपले जे एक ड्रीम्स आहेत ते खूप आपल्याकडे अचीव होणार आहेत. 4 ऑफ पेंटिकलची पण एनर्जी आपल्याकडे निघून आलेली आहे. मनी रिलेटेड पण आपल्याला खूप चांगल्या शुभ गोष्टी समजू शकतात. पण इथे जे आहे आपल्याला जो मनी इन्व्हेस्ट करायचा आहे किंवा जो आपण जर कुठे शेअर मार्केटमध्ये वगैरे काही इन्व्हेस्ट करत असाल तर इथे आपल्याला थोडंसं सावधानता बाळगून त्याचा पूर्णपणे आपल्याला एक स्टडी करून त्याच्यानंतर आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे की हा मनी तिथं आपल्याला इन्व्हेस्ट करायचा आहे का नाही. नाही तर कुठे ना कुठेतरी कारण नसताना एक डोक्याला त्रास होण्यासाठी मला इथे विषय दिसायला लागलेला आहे. एक जर आवश्यकता असेल तर आपल्याला इथे हे पण सांगायला लागलेलं आहे फेब्रुवारीमध्ये, जर आवश्यकता असेल तरच तुम्ही पैसे खर्च करणार आहे. आवश्यकता नसेल तर पैसे आपण खर्च करणार नाही आहे, कारण पैशाचं पूर्णपणे आपलं प्लॅनिंग झालेलं असणार आहे. कुठे कुठे आपल्याला तो खर्च येणार आहे आणि आपलं उत्पन्न आणि आपला खर्च ह्या दोन्ही गोष्टीचा कुठेतरी ताळमेळ घालून त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घेणार आहात की तो पैसा कुठल्या पद्धतीनं आणि कशा कशा पद्धतीनं वापरायचा आहे ह्याचं पूर्णपणे तुमच्याकडे गणित असणार आहे. नाईट ऑफ सोर्डची एनर्जी निघून आलेला आहे. जीवनामध्ये आपल्या फेब्रुवारी महिना जो आहे आपल्याला खूप गती घेऊन यायला लागलेला आहे. खूप अशा गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सडनली घडत राहणार आहेत की पॉझिटिव्हिटी तुमच्या लाईफमध्ये इथं मला अट्रॅक्ट व्हायला लागलेली दिसायला लागलेली आहे. कारण इथं 7 ऑफ कप्सची जी एनर्जी जी निघून आपल्याकडे आलेली होती ते आपल्याला हे सांगायला लागले, एक तर तुमचं स्पिरिच्युअल अवेकनिंग आहे, त्याच्यामध्ये तुमची खूप चांगल्या पद्धतीची ग्रोथ आहे. तुमचं विवाहाचं जर चाललेलं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक तिकडून एक होकारात्मक अशा पद्धतीनं तुम्हाला आन्सर मिळणार आहे. इवन दो लव्ह रिलेशनशिपमध्ये सुद्धा आपण जर ज्यांना कुणाला प्रपोजल केलेले असाल तर ती व्यक्तीसुद्धा तुमच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि तुम्हाला यस या स्वरूपामध्ये तुम्हाला आन्सर देणार आहे. द मूनची पण एनर्जी आलेली आहे आपल्याला. पण ह्या इतक्या साऱ्या गोष्टी हातामध्ये घेतल्यामुळं कदाचित असं होऊ शकतं की कुठल्या गोष्टी मी चूज करायला पाहिजेत आणि कुठल्या गोष्टी मी सोडून द्यायला पाहिजे, मी फोकस कशावर करायला पाहिजे आहे आणि कुठलं काम आता मला इम्पॉर्टंट आहे आणि मी ॲक्च्युली जी माझी 100% जी एनर्जी आहे ती गोष्ट सक्सेस होण्यासाठी मी कशावर लावायला पाहिजे आहे.
हा एक मानसिक गोंधळ तुमचा होऊ शकतो, कारण आपल्याकडे इथे द मूनची एनर्जी निघून आलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला क्लिअरिटी पण खूप चांगल्या पद्धतीने मिळू पण शकते, पण मानसिक गोंधळ पण होऊ शकतो. तर इथे आपल्याला सांगितलेलं आहे, कदाचित असं होऊ शकतं की आपल्याला हे समजणार नाही की अचानकच अशा काहीतरी गोष्टी घडतील की तुम्हाला असं कन्फ्युजन होऊन जाईल की हे होईल का नाही होईल, का हे काम बिघडणार आहे का हे काम सुधारणार. तर इनर वॉइसच्या माध्यमातून तुम्हाला जो आवाज येणार आहे, इंट्युशनच्या माध्यमातून तुम्हाला जो आवाज येणार आहे, किंवा एखादा मेसेजच्या स्वरूपामध्ये एंजल्सच्या भूमिकेमध्ये येऊन, किंवा कोणीतरी अचानक जाता जाता असे काहीतरी व्यक्ती तुम्हाला सांगून जातील की ही गोष्ट करा किंवा ही गोष्ट करू नका, तर नक्की तुम्ही त्यांचं ती गोष्ट ऐका. कारण द मूनची एनर्जी आपल्याला तेच सांगायला लागलेली आहे की थोडीशी एक जी अवस्था आहे आपल्याला मानसिक गोंधळ उडवणारी आहे, आणि त्या कामामध्ये कुठंतरी थोडंसं आपल्याला इथे जे टॉवर मुवमेंट दिसायला लागलेली आहे, त्यामुळे जरा शांत चित्तानं शांत मनानं पूर्णपणे एकांतामध्ये जाऊन डिसिजन जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत कुठल्याही मोठ्या गोष्टीला येस म्हणू नका. 9 ऑफ सॉर्ड्सची एनर्जी आलेली आहे. कदाचित जे आपल्याकडे 7 ऑफ कप्सची जी एनर्जी निघून आली ती ना गाईज, तर ती आपल्याला सांगायला लागलेलं आहे सगळ्याच गोष्टी तुम्ही जर हातामध्ये जर घेऊन जर पुढे चालल्या तर त्या कामाचं एक वर्कलोड तुमच्यावर पडू शकतं, एक ते प्रेशर तुमच्यामध्ये क्रिएट होऊ शकतं. त्याच्यातून तुम्हाला जे एक अँझायटीच्या स्वरूपामध्ये इथं जे दिसायला आलेलं आहे मला, रात्रीचा निद्रानाश होणं किंवा हेडेकसारख्या गोष्टी होणं, किंवा रात्री बेचैन होणं, थोडंसं शारीरिक स्वास्थ्यावर याचा परिणाम होणं, एक फिजिकली मेंटल हेल्थच्या रिलेटेड पण आपल्याला 9 ऑफ सॉर्ड्सची एनर्जी आपल्याला हे सांगायला आलेली आहे. तर जितकं तुम्हाला शक्य होतील त्यानुसार तुम्ही एक ते कामाचं एक पूर्ण प्लॅन करा, आणि प्लॅननुसार एक एक गोष्टी जर तुम्ही त्या करत गेल्या तर टप्प्याटप्प्यानं तुमच्या प्रत्येक गोष्टी त्या अचीव होत राहणार आहे. पण त्याला अतिशय नियोजनबद्धता पाहिजे आहे. म्हणजे अचानक कोणतीही गोष्ट हातात घेऊ नका, किंवा एका वेळेला खूप साऱ्या गोष्टीला तुम्ही हात घालायला जाऊ नका, हे सांगायला आलेलं आहे. 7 ऑफ सॉर्ड्सची एनर्जी आलेली आहे की आपला जो आहे फॅमिलीबरोबर कुठे ना कुठेतरी एक चांगला छान वेळ जाणार आहे. काहीतरी एक आपण बाहेर पडण्याचा काहीतरी प्लॅन करत आहात, फॅमिलीला बाहेर घेऊन जाण्यासाठीचे कुठेतरी एक व्हिजिट देणार आहात. एक छोटीशी ट्रिप मला इथे दिसायला आलेली आहे, जे की तुमची फॅमिली पूर्ण याच्यामध्ये दिसायला आलेली आहात. तुम्ही त्यांच्याबरोबर बाहेर जाऊन एक चांगल्या ठिकाणी असं स्वतःला हील करून घेण्यासाठी, एक मनाला प्रसन्न करून घेण्यासाठी अशी एक जागा चूज करणार आहात फेब्रुवारी महिन्यामध्ये, आणि फॅमिली बरोबर जाणार आहेत. इवन दो हे पण मला इथे दिसायला लागलेलं आहे की जे पण 1 जानेवारीमध्ये काही डिस्टर्बन्स आपल्या जीवनामध्ये काही तयार झालेले होते, किंवा जे इम्पॉर्टंट गोष्टी ज्या तुमच्या थांबलेल्या होत्या किंवा त्या कामाला गती मिळाली नव्हती, पोस्टपोन झालेल्या होत्या त्या गोष्टी, तर त्या पण गोष्टीला इथे एक आपली गती मिळणार आहे, आणि ते काम पण आपलं अगदी खूप छान पद्धतीनं पुढं जाणार आहे की त्याच्यामध्ये आपली एक जे आहे एक ब्रेक आलेला होता कामामध्ये, आणि त्या कामाचे स्वरूप ॲक्च्युली तुम्हाला समजेना झालं होतं, तर तो तुमचा ब्रेक जो आहे तो इथे कुठे ना कुठेतरी संपलेला दिसायला लागलेला आहे. आणि तेच काम जे तुमचं राहिलेलं होतं आणि पुढे गेलेलं होतं, जे कामाला डिले झालेलं होतं, किंवा अचानक अशा काहीतरी घटना घडलेल्या होत्या की तुम्ही त्या गोष्टीचं प्रतीक्षा करत असताना सुद्धा ते ॲक्च्युली काम जे आहे तुमचं पुढं सरकलं गेलं, तर आपल्याला तेच काम या महिन्यामध्ये इथं होताना दिसायला लागलेलं आहे. पुन्हा आपल्याकडे आलेलं आहे 5 ऑफ पेंटिकलची एनर्जी निघून आलेलं आहे. 5 ऑफ पेंटिकल आणि 4 ऑफ पेंटिकल हेच सांगायला लागलेलं आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या खर्चाचा ताळमेळ आपण अतिशय पूर्णपणे विचार करून करणार आहात, आणि त्यानुसार तुम्ही नियोजन करणार आहात. आपल्याकडे 9 ऑफ वँडची एनर्जी आलेली आहे. 7 ऑफ सॉर्ड, 9 ऑफ सॉर्ड आणि 10 ऑफ वँडची एनर्जी जी निघून आलेली आहे, इथे कुठेतरी आपल्याला हे पण दिसायला लागलेलं आहे की अतिशय कामाचं कष्ट केल्यामुळं एक फिजिकली आणि मेंटल हेल्थवर आपल्याला खूप सारा एक निगेटिव्ह प्रभाव पडू शकतो. म्हणून तर इथं आपल्याला ट्रिपचं नियोजन इथं युनिव्हर्सलला आपल्याकडे पाठवून दिलेलं आहे. जेव्हा तुम्ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाचाल तेव्हा तुम्ही स्वतः हील होचाल, फॅमिलीबरोबर टाईम घालत चाल तेव्हा स्वतः हील होचाल, त्यांच्याबरोबर जे एक त्या मोमेंट तुम्ही घालवणार आहात त्या तो जो क्षण तुम्हाला मिळणार आहे अतिशय आनंदाचा क्षण मिळणार आहे. आणि कुठं ना कुठं तुम्ही जे काम केलेलं होतं त्या कामामधून एक जरासा तुम्हाला ब्रेक मिळाल्यामुळं पुन्हा एकदा तुम्ही जी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन येणार आहात, त्याच्यानं तुम्ही डबल काम, दुप्पट काम तुम्ही पुन्हा चालू करणार आहात. 2 ऑफ सॉर्डची एनर्जी आलेली आहे. कदाचित एक मानसिक भावनांचा खूप सारा खेळ मनामध्ये होऊ शकतो. डिसिजन घेण्यासाठी जी मूनची एनर्जी आपल्याकडे इथे आलेली होती
तीच पुन्हा 2 ऑफ सॉर्डची एनर्जी इथे आपल्याला आलेली आहे. पण म्हणूनच यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे, विचाराची गती थोडीशी जर आपण कमी केली तर माइंड स्टेबल होईल, आणि जेव्हा माइंड स्टेबल होईल, ते स्टेबिलिटी येईल, तेव्हा आपण डिसिजन घेण्यासाठी एकदम सक्षम असणार आहात. तर 2 ऑफ सॉर्डचा हा जो गोंधळ आहे, थोडंसं असं वाटेल तुम्हाला की बराच मी डोळ्यावर पट्टी बांधून चाललेलो होतो आणि मला काही समजत नव्हतं, किंवा सगळ्यांच्यावर विश्वास ठेवून चाललेलो होतो. ज्यांच्यावर पण मी विश्वास ठेवलेला होता, खूप त्या ठिकाणावर माझ्याकडं एक विश्वासघात याप्रमाणे माझ्याकडं ती गोष्ट आलेली होती. तर बी ॲक्च्युली कुणावर एक ट्रस्ट ठेवायला पाहिजे आहे किंवा कुणावर नाही ठेवायला पाहिजे आहे, इथे आपल्याला हे सांगितलेलं आहे की भावनेच्या भारामध्ये जाऊन ना तुम्ही खूप सारे एक पॉझिटिव्ह होत असता, आणि जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह होत असताना तेव्हा बरेच निर्णय अशा पद्धतीने घेता की पुन्हा तेच घेतलेले निर्णय तुम्हाला त्रासदायक जीवनामध्ये वाटू शकतात. म्हणून इथं आपल्याला सांगितलेलं आहे 2 ऑफ सॉर्डच्या भूमिकेमध्ये आपल्याला जायचं नाही आहे. ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी आलेली आहे. जी पण काय तुमच्या जीवनामध्ये थोडंफार एक नकारात्मक गोष्टी घडायला लागलेल्या होत्या, किंवा जी एक पॉझिटिव्हिटीनं तुमच्याकडं जो आता प्रवेश केलेला आहे, खूप साऱ्या गोष्टी तुमचं जे आहेत काम पूर्णपणे व्हायला लागलेलं दिसायला लागलेलं आहे, किंवा असे काही चेंजेस तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत की एक न्यू ग्रोथ, न्यू अपॉर्च्युनिटी, एक कोणत्याही संदर्भामध्ये आपल्याला काहीतरी एक गुड न्यूजच्या स्वरूपामध्ये आपल्याकडे तिथे ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी निघून आलेली आहे. बियॉन्ड द इल्युजनची एनर्जी आलेली आहे. तिथं थर्ड आय चक्र आपला ओपन होऊ शकतो, तो ॲक्टिवेट होऊ शकतो. तर आपण थर्ड आयवर थोडंसं इथं आपल्याला काम करण्यासाठी सांगितलेलं आहे. युनिव्हर्सल तुमच्या बरोबर आहे सांगितलेलं आहे. पार्टिसिपेशनची एनर्जी आलेली आहे. या मंथमध्ये आपल्याला खूप सारी लोक येऊन आपल्याला हेल्प करतील. ते की जे पैकी पोस्टवर बसलेले असतील किंवा अथॉरिटीच्या पोस्टवर बसलेले असतील, ॲडमिनिस्ट्रेशनची काही कामं चाललेली असतील, किंवा लिगल जस्टिस रिलेटेड जर तुमची काही कामं चाललेली असतील, तर तिथं कदाचित तुम्हाला तिथं हेल्प करणारे खूप सारे लोक असू शकतात, आणि त्यांच्या थ्रू तुमच्या कामाची एनर्जी खूप चांगली इथं आपल्याला दिसायला आलेली आहे. सक्सेसची एनर्जी निघून आलेली आहे. या महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये बऱ्यापैकी सक्सेस तुमच्याकडे यायला लागलेला आहे. जी पण तुम्ही एक वीट तुम्ही रवलेली आहे, एक कामाचा नवीन शुभारंभ केलेला आहे, त्या कामाच्या शुभारंभाला एक चांगले फ्रुटफुल रिझल्ट यायला आलेले आहे तुमच्या जीवनामध्ये, आणि त्याचा आनंद तुम्ही व्यक्त करताना इथं दिसायला आहे. अर्डंडेची एनर्जी आलेली आहे की कुठेतरी फॅमिली ट्रिप इथं दिसायला आलेली आहे. इवन तो ग्रीनरी दिसायला लागलेली आहे, रिव्हर दिसायला लागलेली आहे, माउंटन दिसायला लागलेलं आहेत, म्युझिक, अशा पद्धतीचं काहीतरी एक स्वतःला हील करण्यासाठी फॅमिलीला घेऊन जे बाहेर तुम्ही पडलेला आहात, ती आपल्याला इथे एनर्जी दिसायला लागलेली आहे. पुन्हा आपल्याकडे मिझरी मुवमेंट निघून आलेला आहे. असं अचानक होऊ शकतं की जे डॉक्युमेंट आहेत किंवा जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तुमच्या, त्या ज्या ठेवलेल्या आहेत त्या व्यवस्थित जागेला ठेवलेल्या असताना सुद्धा आपल्याला त्या गोष्टी मिळत नाहीत, अशा काही गोष्टी होऊ शकतात. म्हणून जे पण अतिशय इम्पॉर्टंट जे डॉक्युमेंट आहेत किंवा व्हॅल्युएबल गोष्टी आहेत, कदाचित ते गहाळ होऊ शकतं. तर त्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचं इथं प्रिकॉशन घेण्यासाठी सांगायला लागलेलं आहे. इथं आपल्याला ड्रीमची एनर्जी आलेली आहे. 7 ऑफ कप्सची जी एनर्जी मी सांगितलेली होती, खूप सारे तुमचे ड्रीम्स आहेत, तर एक एक करून तुमचे सगळे ड्रीम सत्यामध्ये यायला लागलेले आहेत, आणि ते पूर्णत्वाला ते गेल्यासारखं आपल्याला दिसायला. ट्रॅव्हलिंगची आपल्याकडे पुन्हा एनर्जी आलेली आहे. आपल्याकडे 2 ते 3 आपल्याकडे एनर्जी निघून आलेली, ट्रॅव्हलिंग रिलेटेड डायरेक्ट एनर्जी निघून आलेली. ट्रॅव्हलिंग या महिन्यामध्ये तुमचं होणार आहे, आणि तो जो जर्नी असणार आहे तो आपल्याला हील करण्यासाठी, आपली प्रॉस्पेरिटीसाठी, आपल्या अबंडन्ससाठी, ती एक जी एनर्जी तुम्ही जी घेऊन ती पुन्हा येणार आहात आणि पुन्हा कामाला जे लागणार आहे याचं सक्सेसमध्ये आपलं रूपांतर होऊ शकतं. कंडिशनिंगची पण आपल्याकडे एनर्जी निघून आलेली आहे. निगेटिव्ह विचारापासून आपल्याला थोडंसं दूर राहण्यासाठी सांगितलेलं आहे. स्वतःचा आत्मविश्वास इथं सांभाळून ठेवण्यासाठी सांगितलेला आहे. कॉन्फिडन्स आपला कुठेही लूज करू नका, अशा पद्धतीची आपल्याला एनर्जी निघून आलेली आहे. नथिंगनेसची एनर्जी निघून आलेली आहे. अचानकच मध्येच अशी आपली एनर्जी तयार होईल की ॲक्च्युली स्वतः काय आहात, किंवा काय चाललेलं आहे, किंवा जीवन काय आहे, म्हणजे थोडक्यात काय आहे की हे जे एक रहस्यमय जी दुनिया आहे, त्या रहस्यमय दुनियामध्ये तुम्हाला असं वाटेल की थोडासा प्रवेश करू आणि त्याचं कुठेतरी परीक्षण करत बसू, ही पण आपल्याला एनर्जी दिसायला लागलेली आहे. म्हणून तर मी जे म्हटलं तुम्हाला की थर्ड आय तुमचं कुठेतरी जागृत व्हायला लागलेलं आहे, तर त्यानुसार आपल्याला हे नथिंगनेसची आणि थर्ड आयची एनर्जी आलेली आहे. कधी कधी असं वाटेल की एकांतात बसून मी त्याच्यावर थोडंसं परिश्रम करू, थोडंसं मेहनत करू, स्वतःला जाणून घेऊ, दुनियाला जाणून घेऊ, निसर्ग काय आहे, काय चाललेलं आहे, ही जी एक क्युरियोसिटी आहे ती पण इथे मला दिसायला लागलेलं आहे.
तर नक्कीच तुम्ही ह्या गोष्टीवर पण विचार करा. आणि आपल्याकडं बॉटम ऑफ द डेकची एनर्जी निघून आलेली आहे, सेलिब्रेशनची एनर्जी निघून आलेली आहे. एकंदरीत तुमच्या फेब्रुवारी महिना जो आहे फॅमिलीसाठी असेल, फॅमिलीसाठी टाइम स्पेंड करणं असेल, इवन दो बिझनेस रिलेटेड जर काही गोष्टी असतील तर तिकडून तुम्हाला काहीतरी गुड अपॉर्च्युनिटीज रिलेटेड किंवा आणखीन काय एक्सपांड करण्या रिलेटेड काही आपल्याला अशा फेब्रुवारीमध्ये गोष्टी ऐकायला मिळू शकतात. इवन दो जे एज्युकेशनमध्ये आहेत किंवा जे जॉबमध्ये आहेत त्यांना कदाचित इथे आपल्याला इन्क्रीमेंट, प्रमोशन किंवा थांबलेलं त्यांच्या काही पोस्ट, तर या रिलेटेड पण आपल्याला एक चांगली खुशखबरी इथे मिळू शकते. फायनान्स रिलेटेड इथं आपल्याला हेच ॲडवाईस दिलेला आहे की जो पण आपल्याकडं मनी आहे तो पूर्णपणे विचार करून तो खर्च करायचा आहे, पूर्ण त्याची माहिती गोळा करून त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचा आहे. तर साधारणपणे फेब्रुवारीमध्ये जी इथे मला एनर्जी निघून आलेली आहे ती माझ्या व्ह्यूअर्ससाठी मी सांगायचा ते प्रयत्न केलेला आहे. जितक्या गोष्टी आपल्याला लागू होतात तेवढ्या घ्या, ज्या गोष्टी आपल्याला लागू होत आहेत त्या सोडून द्या. थँक्यू व्हेरी मच.